प्रचंड कामाच्या अनुभवामुळे धनाजीत जाधव नगराध्यक्ष होण्याची दाट शक्यता। दहिवडी नगरपंचायत ही गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक नवनवीन गोष्टींनी सतत चर्चेत आहे। माजी नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होण्यापासून ते त्यांच्या विरोधात तो बहुमताने मंजुरी मिळेपर्यंत ही चर्चा सुरू होती। त्यांच्यावरील अविश्वास ठरावानंतर प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांना संधी मिळाली। मात्र त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून प्रचंड अनुभव असणारे व पाठीमागील काळात सरपंच पद भूषवलेले जाधव यांना संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची चर्चा सर्वत्र आहे। 19 मे रोजी पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक धनाजीत जाधव हे परत एकदा दहिवडीचा कारभार सांभाळतील अशी सर्वत्र चर्चा आहे। मंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू असणारे धनाजीत जाधव यांनी यापूर्वी सरपंच पदाच्या काळात दहिवडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होती आणि नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी विकास कामांचा झंझावात तसंच सुरू ठेवला होता। त्यांच्या प्रचंड अनुभवाच्या जोरावर आणि ग्रामविकास मंत्री यांचे कट्टर समर्थक विश्वासू सहकारी असल्यामुळे धनाजीत जाधव हे परत एकदा दहिवडीचे नगराध्यक्ष होतील अशी चर्चा दहिवडीकरांमध्ये रंगली आहे। आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार, गोंदवले।